आशाय आणि या देशाला अस्तित्वात ठेवण्यासाठी, या देशाचा विकास करण्यासाठी बारी समाजाचं, बरई समाजाचं, तांबोळी समाजाचं, चौरशिया समाजाचं, या सर्व आपल्या समाजाचं भरपूर योगदान आहे। या देशाच्या विकासासाठी या आपल्या समाजाचं योगदान आहे आणि या आपल्या समाजामध्ये, आपल्या समाजाच्या, आपल्या देशाच्या विकासामध्ये महिलांचं किती पार्टिसिपेशन आहे, किती सहभाग आहे, यावरती मी आज तुमच्या पुढे बोलणार आहे। ज्या वेळेला आपण महिलांचा विचार करतो त्या वेळेला आपल्याला दिसायला हव्या मैदानावरती, रणांगणावरती धारातीर्थ पडलेल्या झाशीच्या राणी आपल्याला दिसायला हव्या। स्त्री शिक्षणासाठी झटलेल्या सावित्रीबाई फुले आपल्याला दिसायला हवा। आजपर्यंत बोलल्या जात होतं की पोलीस विभागामध्ये स्त्रिया काही करू शकत नाही, पण आदरणीय किरण बेदींनी आपल्याला दाखवलं की स्त्रिया सुद्धा पुढे जाऊन पोलीस डिपार्टमेंट सांभाळू शकतात। त्याच्यानंतर राजकारणामध्ये आदरणीय इंदिरा गांधींनी दाखवून दिलेला की एक स्त्री पूर्ण देश सांभाळू शकतो। त्याच्यामुळे स्त्री ही फक्त चूल आणि मूल यापुरती लिमिटेड असते, मर्यादित असते, ही बाब चुकीची ठरलेली आहे। त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करायला हवा। आज आपण म्हणतो की विद्येची देवता सरस्वती आहे, पण विद्येची देवता जरी एक स्त्री असली तरी या समाजामध्ये स्त्रियांना शिक्षण द्यावं ही प्रत्येकाची वृत्ती नाही आहे। ग्रामीण भागामध्ये बघितलं आपण तर स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल एवढा अवेअरनेस नाही। स्त्रियांना शिक्षण दिलं तर ती काय करतील, शेवटी तिचं लग्नच